आज आपल्याला गणितातला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लसावी आणि मसावी शिकायचा आहे. तर मसावी म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया. मसावी महत्तम साधारण विभाजक. म म्हणजे महत्तम साधारण किंवा सामायिक विभाजक. म म्हणजे सर्वात मोठा सामायिक विभाजक. दोन संख्येतला साधारण आणि मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे मसावी. तसं तर सर्वप्रथम आपण विभाजक म्हणजे काय बघूया. विभाजक समजा आपल्याला 8 चे विभाजक बघायचे आहेत, तर ज्या 8 या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्यांना विभाजक असे म्हणतात. तर 8 ला भाग जातो कोणी 1 ने, सर्व संख्यांना भाग जातो 2, त्यानंतर आहे 4 आणि 8. तर 1 आणि 8 या संख्येने सर्व त्याच संख्येला भाग जात असतो. 8 ला 1 ने भाग जातो आणि 8 ने भाग जातो. म्हणजे कोणती जर संख्या असेल तर त्या संख्येला त्याच संख्येने आणि 1 ने भाग जात असतो. तर 8 चे विभाग झाले 1, 2, 4 आणि 8. तर आता आपल्याला बघायचं आहे लसावी मधला ल म्हणजे काय आहे. लसावी मधला वि म्हणजे सांगतो तो आहे विभाज्य. सर्वप्रथम विभाजक आणि विभाज्य मधला आपला फरक जर समजला तर लसावी आणि मसावी एकदम सोपी जाते. तर लसावी आणि मसावी काढण्यासाठी वि समजणं महत्वाचं आहे. आता ह्या विभाज्य म्हणजे काय, तर 8 चे विभाज्य काढायचं असेल तर 8 ने ज्या ज्या संख्येला भाग जातो, 8 आहे, त्यानंतर 16 आहे, म्हणजे 8 च्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना 8 ने भाग जातो. म्हणून हे 8 ही विभाज्य आहे. आणि 8 चे विभाजक बघितले आपण 1, 2, 4, 8. विभाजक हे नेहमी मर्यादित असतात, तर विभाज्य हे अमर्यादित असतात. कारण 8 ने अनेक संख्यांना भाग जातो, त्यामुळं विभाज्य हे अमर्यादित असतात. आता या ठिकाणी दुसरी संख्या आपण घेतली, समजा 6 संख्या आहे, तर 6 चे जर विभाजक बघायचे असतील तर ते आहे 1, त्यानंतर आहे 2, 3 आणि 6. हे आहेत त्याचे विभाजक. 4 संख्या या ठिकाणी विभाजक आहेत. नंतर 6 चे जर विभाज्य बघितले आपण 6 आहे, 12, 18, 24, म्हणजे अशा असंख्य संख्या ही त्याच्या विभाज्य असणार. दुसरी गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे, विभाज्य हे 6 त्याच संख्ये एवढे किंवा त्या संख्येपेक्षा लहान असतात आणि विभाज्य हे ती संख्या किंवा त्या संख्येपेक्षा मोठे असतात. लसावी आणि मसावी मधला आपण वी चा अर्थ बघितलेला आहे. लसावी मधला वी म्हणजे विभाज्य आणि मसावी मधला वी म्हणजे विभाजक आहे. तर आता आपल्याला अनेक पद्धतीने आपण लसावी आणि मसावी संख्येचा घेऊ शकतो, काढू शकतो. तर आपण एकदा अवयव पद्धतीने काढून बघूया. आता समजा संख्या आहे 12 आणि 15 या दोन संख्यांचा आपला मसावी आणि लसावी काढायचा आहे. तर 12चे प्रथम 12ला आपण अवयव रूपामध्ये मांडूया, गुणाकार रूपात मांडूया. गुणाकार रूपात मांडत असताना असं मांडायचं की त्या संख्या शेवटी मूळ संख्या आल्या पाहिजेत. म्हणजे मूळ संख्या आल्यानंतर त्याला आपण गुणाकार रूपात मांडायचं आहे. जसं की 2 गुणिले 6, त्यानंतर येईल आपला पुढं 2, 6चं नंतर 6ला आपण परत गुणाकार रूपात मांडायचं आहे, म्हणजे 2 गुणिले 3. या ठिकाणी बघा 3 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, म्हणजे त्यांचा परत त्यांना गुणाकार रूपात मांडता येत नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 15. 15 जर बघितलं आपण तर 3 गुणिले 5 याच स्वरूपामध्ये आपला मांडतात, कारण 3 आणि 5 या मूळ संख्या आलेल्या आहेत. आता आपण बघूया 12चे अवयव काय आले, अवयव रूपात मांडलेला आहे आपण 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 15ला आपण 3 गुणिले 5 या रूपात मांडलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपला मसावी काढत असताना लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये फक्त सामायिक अवयव कोणता आहे, तर ह्या दोन्हीमध्ये सामायिक अवयव आहे 3, म्हणून हा 3 हा मसावी आलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला लसावी काढायचा आहे. तर लसावी काढत असताना काय म्हटलेलं आहे, लघुत्तम साधारण विभाज्य. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यातला जो साधारण विभाज्य आहे तो घ्यायचा आणि जे असाधारण विभाज्य आहे त्यांचा गुणाकार करायचा. असाधारण कोण आहे, 2 आहे, 2 आहे आणि 5 आहे, मग हे 2 घ्या, हे 2 घ्या आणि 5 घ्या. यांचा जर गुणाकार केला तर 5 गुणिले 10, 10 गुणिले 20, 20 त्रिक 60. म्हणजे या ठिकाणी 3 हा मसावी आलेला आहे आणि 60 हा लसावी आलेला आहे. तर ह्या दोन संख्या जर बघितल्या आपण 12 आणि 15, त्याच्यामध्ये मसावी त्यांचा 3 आलेला आहे. म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की मसावी हा काय असतो, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा साधारण विभाजक. म्हणजे ह्या 12 आणि 15 या दोन संख्येला 3 ह्या कॉमन संख्येने भाग जातो. ही सगळ्यात मोठी संख्या आहे 2ला भाग जाणारी. त्याच्यानंतर
12 आणि 15 ही जी दोन संख्या आहेत, ह्या दोन संख्यांनी कुठल्या सामायिक संख्येला भाग जातो किंवा ह्यांनी भाग जाता येतो, तर ती आहे 60. बघा 12 पंचे 60, 15 चौक 60. म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य, लहानात लहान विभाज्य संख्या आहे 60. म्हणून आता या ठिकाणी मसावी आणि लसावी, 3 हा मसावी आला आणि 60 हा लसावी आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अजून एक उदाहरण सोडून बघूया. तर यानंतर आपण 20 आणि 16 या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. सर्वप्रथम 16चे आपण गुणाकाराचं पद 16ला मांडायचं आहे. 2 गुणिले 8, त्याच्यानंतर येईल 2 गुणिले 8चं 2 गुणिले 4, त्यानंतर 2 गुणिले 4चं गुणाकार रूपामध्ये 2 गुणिले 2. त्याच्यानंतर आता आपल्याला 20 घ्यायचं आहे. 20 येईल 2 गुणिले 10, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 5, म्हणजे हे झाले याचे अवयव आणि 16चे झाले अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2. तर आता या ठिकाणी 16 आणि 20 यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा. 16चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 20 2 गुणिले 2 गुणिले 5. आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे? 2 गुणिले 2 2, तर याचा मसावी येणार 2 गुणिले 2 म्हणजेच 4 आणि याचा लसावी येणार, कॉमन अवयव अगोदर घ्या, कॉमन आहे 2 गुणिले 2 आणि राहिलेले 2 2 आणि 5, 2 गुणिले 2 गुणिले 5. तर यांचा गुणाकार येईल आपला 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 दुनी 40, 40 दुनी 80. म्हणजे या ठिकाणी 80 हा लसावी आला. यानंतर समजा 7 आणि 11 या मूळ संख्येचा जर आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा असेल, तर गणितामध्ये नियम असा आहे की या दोन संख्यांचा मसावी हा एकच येतो आणि त्यांचा लसावी हा त्या दोन्हींचा गुणाकार येतो. ही 7 आहे, 7ला जर गुणाकाराचं पद मांडायचं असेल तर 1 गुणिले 7 आणि 11 जर मांडायचं असेल तर 1 गुणिले 11 असा लिहू शकतो. आणि याचा मसावी काढत असताना त्यांचा विभाजक हा फक्त 1 आहे आणि म्हणून मसावी 1 येतो. आणि लसावी जर काढायचा असेल तर कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव हा 1 आहे आणि राहिलेले जे अवयव आहेत 7 आणि 11, म्हणून त्यांचा लसावी हा 77 येतो. म्हणजे ज्या काही मूळ संख्या असतील त्या मूळ संख्यांचा नेहमी मसावी हा 1च येतो आणि त्यांचा लसावी हा 77 येतो. हे लक्षात ठेवा की कोणते असतील, समजा 5 आणि 3 आहेत, त्यांचा जर मसावी काढायचा असेल तर काय येणार, तो सुद्धा 1च येईल. आणि जर त्यांचा लसावी काढायचा असेल तर तो त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 5 त्रिक 15. आपण त्या संख्यांचा लसावी आणि मसावी अवयव पद्धतीने पाळला, आपण दुसरं विभाजन पद्धतीने म्हणजे भागाकार पद्धतीने सुद्धा पाडू शकतो. समजा 12 आणि 8 या दोन संख्यांचा आपला मसावी आणि लसावी काढायचा आहे, तर या ठिकाणी आपण 12 आणि 8 असं लिहायचं. त्याच्यानंतर याला या संख्येनं भागायचं आहे. तर 12 आणि 8ला कुठल्या संख्येने भाग जातो, तर सर्वप्रथम आपला 2 ने भाग घालायचा, बेसक्क 12. त्यानंतर 8 कडे जा, 8ला परत भागायचा, 2 चौक 8. याच्यानंतर 6 आणि 4ला कुठल्या संख्येने भाग जातो ते बघायचं. त्याला 2 नाही 2 ने भाग जातो, तर 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4. आता या ठिकाणी मात्र 3 आणि 2ला कोणीच कुठल्या संख्येने भाग जात नाही. म्हणून आता सर्वप्रथम ज्या संख्येने अंकाने भाग गेला ते 2च आहेत, त्यामुळे त्यांचा गुणाकार करायचा. आपला सर्वप्रथम मसावी बरोबर 2 गुणिले 2 आणि लसावी काढत असताना जे साधारण अवयव आहेत 2 गुणिले 2 ते घ्यायचे आणि जे राहिलेले आहेत म्हणजे ज्यांना भाग केलेला नाही, यांना भाग केलेला नाही म्हणून आपण यांना खाली ठेवलेला आहे, तर ह्यांचा सुद्धा गुणाकार करायचा आपला. तर 2 गुणिले 3. तर या ठिकाणी मसावी हा 4 आला होता त्याचा गुणाकार, तर लसावी 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24 आलेला आहे. तर यासारखंच आपणाला अजून दुसरा एखादा उदाहरण घेता येईल. यानंतर आपला 15 आणि 18 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. त्याप्रमाणे 15 आणि 18 या ठिकाणी या दोन्हीला आपला भागायचं. दोनला कशाने भाग जातो, तर सामायिक विभाजक कोण आहे यांचा 3, 3 5 15 आणि 3 सक्क 18. आता यानंतर आपल्या या दोन्ही संख्येला आपण दुसऱ्या एखाद्या कॉमन अवयवाने संख्येने भाग घालू शकत नाही, म्हणून या ठिकाणी मसावी फक्त आपला येईल 3. बघा 3 नेच भाग जाऊ शकतो. त्याच्यानंतर
आता आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावीमध्ये काय येणार, कॉमन अवयव आहे जो 3, याच्यानंतर राहिले जे अवयव आहेत 5 आणि 6, म्हणजे 5 गुणिले 6. या ठिकाणी 6 पंचे 30, 30 त्रिक 90, म्हणजे मसावी आलेला आहे 3 आणि लसावी हा आलेला आहे 90. मसावी हा नेहमी या दोन संख्येतील लहान संख्ये एवढा असतो किंवा त्यापेक्षा लहान, किंवा आणि लसावी जो असतो त्या दोन संख्येतील जी मोठी संख्या आहे त्या संख्ये एवढा किंवा त्यापेक्षा हा नेहमी मोठा असतो. म्हणजे मसावी आलेला आहे 3, लसावी आलेला आहे 90.